इयत्ता 10वी मराठी. काव्य आहे तू झालास मूक समाजाचा नायक. याचा आज सविस्तर अभ्यास करणार आहोत. तू झालास मूक समाजाचा नायक. कवी आहेत जयराम विठ्ठल पवार. 1944. प्रसिद्ध कवी, कादंबरीकार. 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीचे प्रमुख लेखक आहेत. बलिदान ही कादंबरी, नाकेबंदी हा काव्यसंग्रह, वडवानर ही दीर्घ कविता, उच्चवास युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादने. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला, त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे या कवितेमधून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली, अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केलेले आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेत करण्यात आलेले आहे. कवी जयराम विठ्ठल पवार यांची मुक्त छंदातील कविता असून नाकेबंदी या कविता संग्रहातून घेतलेली आहे. 20 मार्च 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीडित, शोषित अशा समाजासाठी महाड येथील चवदार तळ्याचा पाण्यासाठी रक्तशून्य सत्याग्रह करून तो यशस्वी केला आणि त्याला 50 वर्ष पूर्ण होत असताना समस्त जनतेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करताना कवीने या कवितेत तू झालास मूक समाजाचा नायक असं वर्णन केलेलं आहे. याचा आपण आज दीर्घ अभ्यास करणार आहोत. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारले तेव्हा खास खळग्यांनी तुझे स्वागत केले. विद्यार्थी मित्रांनो, कवी जवी पवार म्हणतात, डॉक्टर आंबेडकर साहेबांनी जेव्हा समाज सुधारण्यासाठी, समाज जागृतीसाठी, समाज एकजुटीसाठी प्रयत्न करू लागले तेव्हा समाजाची स्थिती अतिशय दयनीय होती. समाज अशिक्षित, विखुरलेला, रूढी परंपरा यांच्यामध्ये गुरफटलेला, त्यांच्या शृंखला त्यांच्या पायात बांधलेल्या अशा अवस्थेमध्ये होता. म्हणून कवी म्हणतो तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी समाज परिवर्तनाची सुरुवात केली तेव्हा तत्कालीन पिढी म्हणजे ज्यांना येथे सूर्यफुलांची उपमा दिलेली आहे, तसेच तथाकथित समाज नेतृत्व असेल किंवा त्या तत्कालीन विद्वान असतील, यांनी सहकार्य करण्यास नकार दिला. तसेच समृद्धीचं प्रतीक असलेल्या सूर्यफुलांनी म्हणजे त्यावेळेच्या पिढीने सुद्धा अशावेळी डॉक्टर आंबेडकरांनी प्रवाहाविरुद्ध पोहून जाण्याचे ठरवले. मळवाटेने तर सगळेच जात असतात, प्रवाहाच्या दिशेने सगळेच पोहत असतात, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध पोहून जो नेतृत्व करतो तो खरा नेता असतो. पीडित, शोषित समाजाला समृद्ध जीवन जगण्यासाठी, स्वाभिमान प्राप्त करून देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी हसत हसत हा संघर्ष स्वीकारला. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. मित्रांनो, परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती, तरीही परिस्थितीवर मात करून डॉक्टर आंबेडकरांनी नवा इतिहास घडवला. परिस्थितीवर विजय मिळवला आणि तो समाज दिनवाने, शोषित, जीवन कंटित होता त्याला स्वाभिमानाने उभे केले. त्यांचे नेतृत्व केले, नेतेपद स्वीकारले, त्यांना जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, मिळवून दिला. ज्यांना सामान्यपणे वंचिताचे जीवन जगावे लागत होते, आतापर्यंत ज्यांनी सर्व हाल अपेष्टा मूकपणे सहन केल्या होत्या, अशा मूक समाजाला शांतपणे सर्व सहन करणाऱ्या समाजाचं नेतृत्व, नेतेपद स्वीकारत त्यांना अनेकविध अधिकार प्राप्त करून दिले, जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. आजपर्यंत ज्यांनी मूकपणे सर्व अन्याय सहन केला त्या समाजास आत्मभान प्राप्त करून दिलं आणि चवदार तळ्याचा संघर्ष उभा केला. त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण करून देण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलंस उभे चवदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे. विद्यार्थी मित्रांनो,
कवी पवार म्हणतात, समाज जागृती करून बहिष्कृत भारत डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या सामर्थ्यावर उभा केला की जसे युद्धात जवान उभे करावेत. शरणाऱ्या मूक समाजाच्या पायातील रूढी परंपरा, दैववाद, चालीरीती अशा अनेक शृंखला तोडल्या. त्यांचे विचार परिवर्तन घडवले. स्वत्व आणि स्वाभिमानाचं बाळकडू पाजलं आणि उभा केला एक सजग, जागृत सैनिक, स्वाभिमानी सैनिक. डॉक्टर आंबेडकरांची वाणी, शब्द असे होते की समाजातील सामान्य व्यक्ती संघर्षासाठी उभी राहिली. अगाध ज्ञानाच्या जोरावर आपल्या बांधवांना न्याय मिळवून देताना त्यांच्यापुढे तथाकथित विद्वानांना सुद्धा नतमस्तक व्हावे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काट्यांच्या संगीने व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. आपल्या वंचित बांधवांना जगण्याचा अधिकार प्राप्त करून देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्तशून्य क्रांती चवदार तळ्यावर घडवून आणली. त्यांचा संघर्ष असा होता की झोपलेला धारकरीसुद्धा उठावा आणि संघर्षास तयार व्हावा. चवदार तळ्याच्या पाणीचा सत्याग्रह हा जगातील पाण्यासाठीचा पहिला सत्याग्रह असावा आणि याची परिणिती संपूर्ण जगभर दिसून आली. संघर्ष आग केवळ चवदार तळ्यापुरतीच सीमित नव्हती, तर संपूर्ण जगाने या सत्याग्रहाची धग जाणली होती. म्हणून कवी पवार म्हणतात, तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आणि पाण्याला आग लागली. या विषमतेच्या युद्धामध्ये उभे केलेल्या सामान्यातील सामान्य जनतेच्या काट्यांना ज्ञानाच्या संगीनेही लावण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशस्वी झाले आणि म्हणूनच जगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे असं विशाल होतं. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. विद्यार्थी मित्रांनो, कवी पवार म्हणतात, या गोष्टीस, या संघर्षास, या क्रांतीस आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र तुझे ज्ञान, तो संघर्ष, तू फुंकलेले ते बिगुल, ते रणशिंग, या सर्व गोष्टींची पुन्हा पुन्हा वाट पाहत आहोत आम्ही. आजची विद्वान पिढी तुमच्या नेतृत्वाची वाट पाहत आहे. जरी चवदार तळ्याचे पाणी थंड झाले असले तरी तुमच्या विचारांची ज्योत तशीच तेवत आहे. आज हीच सूर्यफुले तुमचे नेतृत्व पाहण्यास उत्सुक आहे. तुमच्या नेतृत्वास वंदन करण्यासाठी तयार आहे, तत्पर आहे. तुमच्या ज्ञानाच्या अगाध बळावर लढण्यास उत्सुक आहे. अशा तुमच्या विराट कार्यास समर्पित. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलेल्या या तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचा आशय व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि परीक्षेला येणारा आपल्याला रसग्रहणात्मक, आशयात्मक जो प्रश्न आहे तो व्यवस्थितरित्या सोडवूया, तशी तयारी करूया. धन्यवाद. खूप अभ्यास करा. घरी राहा, सुरक्षित राहा.